नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी एक खूप सुंदर अशी आठवडी बाजाराला नेण्यासाठी पिशवी घेऊन आली आहे. बघा, आपण बाजारात भाजी मंडईत जातो तर आपल्याला कॅरी बॅग घ्यावी लागते. आता ह्या बॅगमध्ये मी असे वेगवेगळे कप्पे केलेले आहेत. हे बघा, हा 1 2 3 इकडे 4 5 आणि 6 असे 6 कप्पे आहेत. त्याच्यात तुम्ही वेगवेगळ्या भाज्या अशा ठेवू शकता. आणि मध्ये असे मोठा कप्पा आहे, त्याच्यात तुम्ही पालेभाज्या वगैरे ठेवू शकता. खूप सुंदर आणि खूप लवकर होणारी ही पिशवी आहे आणि खूप सोपी आहे. कशी वाटली ही बॅग? मग आवडली ना? चला तर मग आपण ह्याला व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, आता हे आठवडी बाजाराची बॅग शिवण्यासाठी मी असे हे कापड घेतले, त्याच्या आतमध्ये कॅनव्हास लावले आणि खालच्या बाजूने अस्तरने चारी बाजूने शिवून घेतलेलं आहे. आता ह्याचं मी तुम्हाला माप सांगते. हे आहे 30 इंच बाय 15 इंच. हे बघा, असं 30 इंच आहे आणि असं रुंदी लांबी 30 इंच आणि रुंदी 15 इंच आहे. ठीक आहे. आता हे चारी बाजूने मी शिवून घेतलेलं आहे. आतमध्ये कॅनव्हास घातले आणि खालच्या बाजूने अस्तर घातलेले. आता हे असं उलटं करायचं आणि उलटं केल्यानंतर इथं 11 इंचावर आपल्याला वरनं 11 इंच खालती मार्किंग करून घेणार आहोत आपण. ठीक आहे. आणि पट्टीने अशी लाईन मारून घ्या. तिथे खूप सुंदर अशी ही बॅग आहे. तुम्हाला बाजारात भाजी आणायला गेला ना तुम्ही, तर वेगवेगळ्या कप्प्यामध्ये तुम्ही वेगवेगळी भाजी ठेवू शकता. इकडनं पण 11 इंच आपण खालती मार्किंग करणार आहोत. दोन्ही बाजूने आपण 11-11 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि पट्टीने लाईनसुद्धा मारून घ्यायची, म्हणजे सरळ लाईन. ठीक आहे. इकडे 11 इंच आणि इकडे 11 इंच. आता मी एक कॉटनचा पीस घेतलेला आहे, कॉटनचं कापड. त्याचं माप आहे 8 इंच बाय 20 इंच. हे असं आहे 8 इंच आणि असं आहे 21 इंच. ठीक आहे. आता इथं 8 बाय 21 इंचाचे हे 2 पीस घेतलेले आहेत मी आणि वरनं अशी दुमडून शिलाई मारून घेतलेली आहे. आता हे काय करायचं आपल्याला? हे असं आहे ना, इथे हे जे 11 इंचाचं मार्किंग केलं आहे ना, म्हणजे आता हे तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर ह्याचा असा मध्य घ्यायचा आणि इथे ना असं मार्किंग करायचं आपल्याला. मार्किंग करून घे दोन्ही बाजूला. ठीक आहे. आता हे मार्किंग केल्यावर काय करायचं? हे कापड ह्याचा पण तुम्ही मध्य घ्या. हे 15 इंच आहे ना, 7.5 इंचाचं घ्यायचं आहे. आता हे कापड आहे ना आपण इथे असं ठेवणार आहोत. हे बरोबर मध्य इथे घ्यायचं असा आणि इथे एक शिलाई मारून घ्यायची आपण. खालती आणि वरती शिलाई नाही मारायची, फक्त इथे एक शिलाई मारायची आणि हे कापड असं घेऊन इथे एक शिलाई मारायची आहे आणि परत हे कापड असं घेऊन इथे एक शिलाई मारायची. म्हणजे इथे एक शिलाई आणि इथं मधोमध एक शिलाई. हे मध्ये असाच घोळ ठेवा बरं का. इथे एक शिलाई आणि कडेला एक शिलाई. अशाच पद्धतीने ह्या बाजूला पण असाच पीस शिवून घ्यायचा आहे आपल्याला. ह्याचं माप आहे 8 बाय 21 इंच. असे 2 पीस घेतलेले आहेत आणि दोन्ही बाजूला आपण ते शिवून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने मी ह्या 3 बाजू शिवून घेतल्या आहेत. बघा, हे मध्यभाग आहे आणि ह्या कड्याच्या 2 बाजू. आता बघा, हे असं आपलं हे मध्ये असं हे राहतं कापड. आता ह्याचा कप्पा कसा बनवायचा बघा. आता ही आपली वरची बाजू आहे आणि ही आपली मधली बाजू. तर इथं काय करायचं आपण? इथे अशा 3 ते 4 मिऱ्या घेऊया, म्हणजे पिनअप करायचं असं, म्हणजे 3 ते 4 चुन्या घालायच्या आणि तशी शिलाई मारायची. इथे पण अशा, म्हणजे जसे जेवढे तुम्हाला जवळ वाटलं तर जवळ मारा. अशा एकूण साधारण 3 मिऱ्या बसतात. अशा 3 मिऱ्या इथे आपण करायच्या अशा पद्धतीने आणि अशी शिलाई मारून घ्यायची. बघा, आता ही बाजू मी शिवलेली आहे, तुम्हाला दाखवते. बघा, इथे 3-3 मिऱ्या मी हे करून शिवले, म्हणजे आपला हा कप्पा आपला
भाजी ठेवायला हे कप्पे तयार झाले. अशाच पद्धतीने हे दुसरेही शिवून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता अजून साईडचे कप्पे बघा. आता साईडच्या कप्प्याला मी आहे ना इथं 8 बाय 11चे 2 पीस घेतले. तुम्हाला माप दाखवते. आता 11 इंच बाय 8 इंच 8 बाय 11चे 2 पीस घेतले. त्याच्या आतमध्ये पण मी कॅनव्हास घातले आणि खालच्या बाजूने असतं मी चारी बाजूने शिवून घेतलेलं आहे. आता त्याच्यासाठी पण कॉटनचे असे 2 पीस घेतले. आता हे किती आहेत माहिती का? ह्याचं माप आहे 8 बाय 15 इंच. हो का, असं आहे 15 इंच आणि असं आहे 8 इंच. आता हे काय करायचं आहे हो का, हे असं 11 इंच आहे आपलं, हे 8 इंच आहे. तर आता हे उलट्या बाजूने इथे असं ठेवायचं. हे दोन्ही बाजूने हे दोन्ही बाजूने शिवून घ्यायचं आणि मध्ये परत ह्याच्या मिऱ्या घालून घ्यायच्या. आता हे असं हे दोन्ही बाजूने शिवायचं आणि मध्ये मिऱ्या बारीक करायच्या आणि मिऱ्या घालता असं खालनं शिवून घ्यायचं. तसंच हा पण कप्पा आपण शिवून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे सगळं आपण शिवून घेणार आहोत पहिले. हे बघा, आता हे माझं आहे ना शिवून झालेले आहेत. बघा हे कप्पे आपले असे 6 कप्पे तयार होतात. बघा हे पण शिवून झाले. इकडे पण बघा तुम्ही. बघा ते मी अशा मिऱ्या पिना हे घेतलेले आहेत. आता ह्याला काय केलं आहे मी वरच्या बाजूने असं पायपिंग केलेलं आहे सरळ बाजूने. हो का, ह्या मोठ्या पीसला पण पायपिंग करून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता आपण ह्याला बंद लावणार आहोत. आता ह्या कॉटनच्याच कापडाचे मी बंद घेतलेले आहेत, व्हाईट कापडाचे. त्याचं माप सांगते तुम्हाला. 20 इंचचे 2 बंद घेतलेले आहेत, 20 बाय 1 इंच. आता काय करायचं हो का, इकडनं आहे ना 4 इंचाचं मार्किंग घ्यायचं आणि इकडनं पण 4 इंचाचं मार्किंग घ्यायचं. ठीक आहे. 4 इंचाचं मार्किंग घेतलं ना, आता हा बंद असं इथे दुमडायचा आणि इकडे सरळ असं इथे असं सरळ चौकून शिवून घ्यायचा आणि परत हे असं करून इथनं थोडंसं दुमडून इकडे असं सरळ चौकून शिवून घ्यायचा. ठीक आहे. अशा पद्धतीने तो दुसरा बंद पण आपण शिवून घेणार आहोत. आणि बंद शिवून झालं ना की आता हे जे कप्पे आहेत, आता हे जे 2 साईड पीस केलेले आहेत आपण, ते काय करायचे, हे असं सरळ बाजूच घ्यायची बरं का. सरळ बाजूनेच आपण शिवणार आहोत. हे ना हे असं ठेवायचं इथे. इथे पहिल्यांदा इथे शिलाई मारून घ्यायची. हे कापड येणं आतमध्ये घ्यायचं बरं का, नाही तर कापड शिलाईत आणि इथे शिलाई मारून झाल्यावर हे असं करून इथे शिलाई मारायची. ठीक आहे. आणि मग हा भाग इकडे येणार. अशा पद्धतीने सरळ बाजूने शिलाई मारायची आहे आणि शिलाई मारून झाल्यावर मग सरळ बाजूने आपण पायपिंग करणार आहोत. आता मी तुम्हाला शिलाई मारून झाल्यावर दाखवते, म्हणजे कसा पीस तयार होतो ते तुम्हाला कळेल. हे बघा, आता अशा प्रकारे माझं शिवून झाले आणि पायपिंग पण मी केलेली आहे बरं का. हे सुलट बाजूने मी पायपिंग केलेली आहे. अशा प्रकारे आपली भाजीची बॅग तयार झाली आहे. आता मी तुम्हाला आतमध्ये दाखवते. आता हे आपले असे कप्पे तयार झाले. आपण ह्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या भाज्या सेपरेट ठेवू शकतो. असे एकूण 6 कप्पे माझे तयार झालेले आहेत. आणि हा जो मोठा कप्पा आहे मधला, त्याच्यामध्ये तुम्ही पालेभाज्या वगैरे ठेवू शकता. कशी वाटली बॅग? मग आवडली ना? चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.